सोलापुरातील सलगर वस्ती परिसरामध्ये शेकडो झाडांची कत्तल झालेली आहे। प्लॉटिंगसाठी या भागातील 70 ते 80 वर्ष जुनी झाडं विना परवानगी तोडली गेली आहेत। दरम्यान या प्रकरणामध्ये तक्रार करून सुद्धा अद्यापही विकासकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। 80 वर्ष जुनी झाडं ही विना परवानगी तोडलेली आहेत आणि त्यामुळे सध्या पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूयात। सोलापुरातील सलगर वस्ती भागामध्ये खरं तर प्लॉटिंगच्या कारणासाठी शेकडो झाडांची ही कत्तल करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी ही कत्तल करण्यात आली आहे त्या ठिकाणी मी सध्या आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात 100 ते 150 झाडं होती, मात्र या ठिकाणी प्लॉटिंग करण्याच्या कारणासाठी 50 ते 100 वर्ष जुनी जी झाडं आहेत ती पूर्णपणे कत्तल केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 15 दिवसांपासून हे कटकारस्थान या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण अंदाज लावू शकतो हे वडाचं झाड आहे आणि जवळपास 100-150 वर्षापूर्वीचं हे झाड आहे आणि एका रात्रीत याला संपवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता पर्यावरण प्रेमी देखील संतप्त झालेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय घटना या ठिकाणी घडलेली आहे। दादा, नेमका काय प्रकार घडलेला आहे? सर, गेली 15 दिवस इथं वृक्षतोड चालू आहे। इथल्या स्थानिक नागरिकांनी कळवलं, इथल्या पत्रकार बांधवांनी कळवलं, प्रशासनालाही कळवलं, पण कोणी दाद घेत नाही असं चित्र असल्यास एका व्यक्तीनं नाव न सांगता आपल्याला कळवलं। तर जागीत 15व्या दिवशी इथं आम्ही व्हिजिट दिली होती। त्यावेळी तर एक ट्रक भरून चालला होता, त्या जागच्या जागी ट्रक आम्ही पकडून पोलीस प्रशासनाला दिली। हा परिसर आहे आणि या ठिकाणी आणखी काही आंब्याची झाडं देखील जिवंत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ती देखील तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पर्यावरण प्रेमीच्या जागरूकतेमुळे खरं तर ही झाडं आता वाचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर काही झाडं दिसत आहेत, आपण त्याच्यावरून अंदाज लावू शकतो किती मोठी झाडं या ठिकाणी होती, मात्र केवळ प्लॉटिंग टाकायचा आणि पैसा कमवायचा या उद्देशानं हे पूर्ण नेस्तनाभूत करण्यात आलेलं आहे। आता यामुळे या घटनेमुळे आता सर्वत्र सोलापुरात संतापाची लाट दिसून येते। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि जागा शासनाने जप्त करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमींकडून केली जाते। त्यामुळे आता अधिकारी नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।